केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आढावा घेतला। तसंच रुग्णालयामध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली। तिथे उपस्थित अधिकाऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला। या घटनेशी संबंधित सर्व पैलूंवर सखोल तपास सुरू आहे। सर्व शक्यतांचा शोध घेतला जातोय असं शहा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। स्फोटाची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांचं विशेष पथक, गुन्हे शाखा, NIA पथक, NSG, SPG पथक आणि FSL पथक घटनास्थळी पोहोचून त्यांनी तातडीने तपास सुरू केला। सुरक्षा संस्था स्फोटाच्या कारणांच्या निष्कर्षापर्यंत लवकरच पोहोचतील असं ते म्हणाले। देखिए, हम सभी एंगल्स को ओपन रखकर सभी दृष्टि से जांच कर रहे हैं। घटना किस कारण से हुई ये अभी कहना बहुत मुश्किल है। जब तक विस्फोट के स्पॉट पर से जो स्पेसिमेंट्स मिलेंगे, इसका जब तक FSL का एनालिसिस, NSG का एनालिसिस नहीं होता, इसके बारे में कुछ भी कहना दिक्कत है। मगर हम किसी भी एंगल को बंद नहीं मानते हैं। सभी एंगल का हम दृढ़ता के साथ आगे जांच करें। दरम्यान अमित शहा आज या प्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत। स्फोटाच्या घटनेनंतर दिल्ली शहर हाय अलर्टवर असून वाहनांची आणि इतर